मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आज संभाजीराजे छत्रपतींनी जरांगेंची भेट घेतलेली आहे। एखाद्या आंदोलनाशेजारीच दुसरं आंदोलन सुरू करणं हे योग्य नाही असं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे। संभाजीराजेंचा रोख अर्थातच लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाकडे होता। लक्ष्मण हाकेंनी सुद्धा संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिलंय। संभाजीराजेंना आजपासून राजे न म्हणता संभाजी भोसले असंच म्हणणार असं हाके म्हणतायत। जरांगेंनी सुद्धा आज भुजबळांवर पुन्हा एकदा आरोप केलेत। भुजबळांना दंगल घडवायची असल्याचं जरांगे म्हणाले। त्यांनी कळले मला बसा पोराला पण हाणले हाणू द्या ना। सुरुवात त्यांनी केली, शेवट मी करीन आंदोलन संपल्यावर। पण अशा पद्धतीने हिनीत आंदोलन सुरू केलेले तिथं म्हणून पलीकडे जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही। हा सुसंस्कृतपणा नाहीये। तुम्ही आंदोलन करायला पाहिजे, तुमच्या हक्कासाठी मागणी करायलाच पाहिजे, पण दुसऱ्यांनी करायचंच नाही। दुसऱ्यांच्या मागण्या ह्या बरोबरच नाहीयेत। हा अधिकार या घटनेत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे तसं त्याच्यात कुठेही लिखित नाही की दुसऱ्या समाजावर अन्याय करायला। संभाजी भोसले, मिस्टर संभाजी भोसले, आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला, कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।